सकाळच्या जंगलातील दृश्य, झाडातून सोनेरी सूर्यकिरण झिरपत आहेत. हिरव्या गवतावर एक गोंडस पांढरा ससा ताजं गाजर उचलून आनंदात उड्या मारतो. ससा हसत म्हणतो, वा, किती सुंदर सकाळ आहे. अचानक एक रंगीबेरंगी, चमकदार पंख असलेलं फुलपाखरू त्याच्या समोर येऊन फडफड थांबतं. ससा आश्चर्यानं त्याच्याकडे पाहत म्हणतो, अरे वा, तू किती सुंदर आहेस. उबदार प्रकाश, शांत सकाळ, सौम्य धुके, हिरव्यागार वातावरणात आनंदी आणि जादुई भाव निर्माण करणारे रंग. जंगलातील सौम्य सकाळ. रंगीबेरंगी फुलपाखरू हवेत गोल फिरत घाबरलेलं आहे. खाली गवतावरचा गोंडस ससा त्याला पकडण्याचा प्रयत्न करत त्याच्या मागे धावतो. फुलपाखरू घाबरून म्हणतं, थांब, पकडू नकोस. ससा अचानक थांबतो आणि गोंधळलेला दिसतो. तो शांत आवाजात म्हणतो, अरे, मी तुला पकडायला नव्हे, फक्त जवळून पाहायला धावलो होतो. फुलपाखरू थांबून श्वास सोडत सांगतं, मी नाजूक आहे. जर तू मला पकडलंस तर माझी पंख दुखतील. हिरवं गवत, हलकासा वारा, सौम्य प्रकाश, दोन्ही पात्रांच्या भावनांवर भर देणारे कोमल आणि मैत्रीपूर्ण रंग. शांत जंगलातील सकाळ. गवतावर ससा हळूच खाली बसलेला आहे, चेहऱ्यावर नम्रता आणि मौभाव. ससा हलक्या आवाजात म्हणतो, माफ कर, मी तुझा हेतू चुकीचा समजलो. त्याच वेळी रंगीबेरंगी फुलपाखरू कोमलतेने उडत त्याच्या डोक्यावर बसतं आणि हसत म्हणतं, जवळ येण्यासाठी स्पर्शाची गरज नसते. मनापासून बोललं तरी चालतं. ससा खळखळून हसतो. वातावरणात उबदार प्रकाश, सौम्य वारा, मैत्रीची सुरुवात दाखवणारे कोमल आणि आनंदी रंग. जंगलातील शांत संध्याकाळ. मोठ्या झाडाखाली ससा आणि रंगीबेरंगी फुलपाखरू एकत्र बसून सुंदर सूर्यास्त पाहत आहेत. नाजूक केशरी प्रकाश दोघांवर पडतो. नॅरेटरचा आवाज गुंजतो, मैत्री नेहमी ताकदीनं नाही, तर कोमलतेनं जिंकली जाते. ससा हळू आवाजात म्हणतो, आज कळलं, प्रत्येक सुंदर गोष्ट हातात नको, हृदयात ठेवायची असते. फुलपाखरू सौम्यपणे उत्तर देतं, खरी मैत्री म्हणजे एकमेकांना समजून घेणं. शेवटी स्क्रीन टेक्स्ट दिसतं, सुंदर नात्यांना पकडून नव्हे, जपून ठेवावं लागतं.